सन्माननीय सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण 5 फेब्रुवारीपासून ज्यापासून महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून जरा नियमावरती बोट ठेवून नियमाचा जरा किस काढण्याचं काम जरा आपण जास्त प्रमाणात केलेलं आहे. आता ही आयुक्त साहेबांनी 51(1) अन्वये मंजुरी देण्यात यावी अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी सादर केलेला आहे. 53(1) हा जो क्लॉज आहे तो मंजुरी देण्याचा नाही आहे. त्या ठिकाणी 53 अन्वय फक्त तात्पुरती नेमणूक आणि कायम नेमणूक, करार पद्धत पण नाही शब्द आपल्याकडे. आपल्या कायद्यामध्ये करार पद्धत असा शब्द नाही आहे. तात्पुरती नेमणूक आणि कायम नेमणूक हे दोनच शब्द आहेत. 53(1) प्रमाणे आपण तात्पुरती नेमणूक त्या ठिकाणी करतोय, पण त्याची पद संख्या वेतन श्रेणी ही 51 नुसार ही निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला यांची जे डॉक्टर्स आहेत त्यांची गरज आवश्यकता आहे. डॉक्टर साहेब म्हणाले की आपल्या स्टाफची खूप कमतरता त्या ठिकाणी आहे आणि निश्चितच या आपल्या ठोक मानधनांना न्याय देण्याचं काम हे नाईक साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर होईल. या ठिकाणी आम्ही सभागृहाच्या मध्ये मी विनंती करतो की आपण यांची नेमणूक करायची आहे, पण नेमणूक करताना त्यांची वेतन श्रेणी देखील सांगण्यात यावी. म्हणजे ह्याच्यामध्ये वेतन श्रेणी पण लिहिलेली आहे 85,000 रुपये 90,000 नाही आपली 51 नुसार मंजूर वेतन श्रेणी या पदासाठी कुठली ते सांगा. नाही, आता प्रस्ताव आपल्या पुढे जो आहे त्यांनी जे फिक्स एम्प्लॉयमेंट्सवर टाकलेला आहे. साहेब, प्रस्ताव तुम्ही नेमणूक नाही करतात, तुम्ही फक्त आम्हाला नावं दिलेली आहेत सभागृहाला. नेमणूक महापालिका करणार आहे, त्यामुळे वेतन श्रेणी आम्हाला कळवावी. सर, आता जी त्यांना ठोक मानधनावर देतोय आपण आणि वेतन श्रेणी त्यांची 5,400 मध्ये आहे. सर, इथे 4 प्रकारचे डॉक्टर्स आहेत. हो सर. चौघांना किती वेतन भेटेल? सर, समजा त्यांना 5,400 वेतन श्रेणीवर घेतलं तर एक 90,000च्या वरती त्यांचं वेतन जाईल सर प्रत्येकी. मी एक सुधारणा करतो या बाबतीत की यामध्ये जे तात्पुरते आहेत त्यामध्ये कायम आणि तात्पुरतेमध्ये आपल्या कायद्यामध्ये कुठे वेतन श्रेणीमध्ये फरक नाही. त्यामुळे या मासिक ठोक वेतन हे त्या ठिकाणी बघून आपण या 4 लोकांना वेतन श्रेणीच्या नुसार जे टेम्पररी आपल्या कायम लोकांना भेटतात त्याच वेतनाच्या दृष्टीने तेवढं वेतन देण्याच्या दृष्टीने मी त्या ठिकाणी सुधारणा या ठिकाणी मांडतो आणि त्या माध्यमातून त्यांची नियुक्ती महापालिकेने करावी अशा प्रकारचं सुधारणा. तात्पुरते ना, आणि त्यांचा ऍग्रीमेंट हा महापालिकेची आवश्यकता असेपर्यंत, तसा ऍग्रीमेंट 6 महिन्याचा नाही, महापालिकेची आवश्यकता असेपर्यंतचा तसा ऍग्रीमेंट त्या ठिकाणी त्यांचा. नेमणूक आयुक्त महोदयांनी 4 नावं पाठवली म्हणून या 4 लोकांना आपण न्याय देतो, पण आपली न्याय देण्याची भूमिका ही एकूण एक जे ठोक मानधन प्रशासनाने ऍक्च्युली त्यांनी म्हणजे लाईफ सडली फक्त 25,000 पगारावरती, त्यांना बेटर लेट दॅन नेव्हर अशा पद्धतीने त्यांना न्याय देण्याची भूमिका आपली आता सभागृहाची आहे. आणि निश्चितच हे पहिले 4 ज्यांना तात्पुरतेमध्ये वेतन श्रेणी लागू, पण यांना परमनंट पण करायचं आहे आणि दुसऱ्यांना देखील परमनंट करायचं आहे. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचा देखील पगार वाढवायचा. या सगळ्या गोष्टी आता आजच्या चर्चेचा विषय नाही आहे. त्यामुळे आज या 4 लोकांना वेतन श्रेणी लावून नेमणूक करण्याचा निर्णय ही महापालिका घेत आहे. अशा दृष्टीने आपण करतोय. त्या दृष्टीने आपण हा मंजूर करून महापौरांनी त्या ठिकाणी जाहीर करावं की ही नेमणूक मंजुरी नाही, की या 4 जे कर्मचारी आहेत त्यांची वैद्यकीय तज्ञ अधिकारी या नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका घेत आहे वेतन श्रेणीवरती. अशा पद्धतीचा निर्णय आपण अनाऊन्स करायचा.